नमस्कार. आपलं जीवन जादूसारखं नाहीये, की आपल्याला पाहिजेल ते एका क्षणात आपल्याला भेटेल. तर त्यासाठी खूप संघर्ष आहे. तर त्या संघर्षासाठी आपल्याला रोज झटावं लागतं. त्या आपण नोकरी क्षेत्रात काम करत असतो. तर नोकरी क्षेत्रात आपल्याला रोज अपडेट व्हायला लागतं. अपडेट नाही झालं, तर आपण फेकलो जातो बाहेर. आता आय-टीमध्ये पण एआय आले, तर त्या लोकांना पण एआय अपडेट होणं गरजेचं आहे. नाहीतर मग त्या लोकांचा पण जॉब धोक्याचा आहे. त्याप्रमाणे जे अकाउंट्समध्ये काम करतात, त्या अकाउंट्समध्ये पण वेगवेगळे टॅक्सेस येतात किंवा वेगवेगळे टॅलीमध्ये वगैरे फ्युचर्स असतात किंवा बँकिंगमध्ये पण आपण पेमेंट करतो, ते आहे. तर त्या दृष्टीने पण आपल्याला अपडेट व्हायला लागतं. जॉब करायचा म्हणजे प्रत्येक ठिकाणी अपडेशन आलं. आता काही जणांना जॉब नसतो तर ते निराशात जातात, की मला जॉब नाहीये. तर मग ते रोज ॲडव्हर्टाइज वगैरे शोधत असतात. तर तुम्ही ॲडव्हर्टाइज शोधता हे बरोबर आहे, कारण जॉबसाठी ते शोधणं पण गरजेचं आहे. ॲडव्हर्टाइज आता पूर्वीसारखं आपण पेपरमध्ये नाही, आपण ऑनलाईन टाइम्सवर, Naukri.comवर, Indeedवर वगैरे किंवा अपना ॲप आहे, वर्क इंडिया आहे. यासारखे वेगवेगळ्या मीडिया आहेत, की ते त्या थ्रू आपण आपल्याला जॉब शोधत असतो. जॉब सर्च मग ते जॉब आपण बघतो, की इतक्या वर्षाचा अनुभव पाहिजे, हे आलं पाहिजे, ते आलं पाहिजे. मग त्यासाठी आपण अपडेट आहे का, ते आपण स्वतःला व्हेरिफाय करतो आणि मग त्यात काही कमी वाटलं, तर तो जॉब आपण बोलतो, की हा बहुतेक आपण ह्याच्यात सिलेक्ट नाही होणार. तर मग आपण जो आपल्याला आपल्या आपण जे शिकलोय, त्या शिकलेलं आहे, तर त्यातच आपण शोधतो. मग भले म्हणजे कमी पगार. पण कसं आहे, की आपल्याला अपडेट होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जर आपल्याला जवळचा जॉब असेल आणि जर 1-2 गोष्टी येत नसतील, तर त्या आपण अपडेट झाल्या पाहिजे, की काय येत नाहीये. मग ते तुम्ही Google मार्फत, YouTube मार्फत थोडंसं ते शिका आणि अपडेट व्हा. आणि जे लोकं नोकरीच्या शोधात आहेत आणि त्यांचा कॉन्फिडन्स सगळा गेलाय, की आता मला जॉब तर तुम्हाला ऑफिसमध्ये काम करायचं तर तुम्ही टॅलीचा कोर्स करा. नंतर तुम्हाला एम-एस ऑफिस आलं पाहिजे, मेल आलं पाहिजे. जर तुम्हाला घरून काम करायचं असेल, तर तुम्हाला टेलरिंगचं चांगलं आहे. हल्ली टेलरिंगला खूप डिमांड आहे. एका ब्लाउजची, एका ड्रेसची शिलाई भरपूर आहे. तर तुम्ही तो 3 ते 5 महिन्याचा कोर्स असेल किंवा 1 वर्षाचा, तो कोर्स करून हळू-हळू प्रॅक्टिस करून त्यात पण तुम्ही ट्रेन होऊ शकता. ब्युटी पार्लर पण चांगला कोर्स आहे. घरी ट्युशन पण घेऊ शकता. अ, परत तुम्हाला कुकिंग करून तुम्ही घरून भाजी-पोळी किंवा टिफिनची सेवा पण देऊ शकता. YouTube पण एक माध्यम आहे. तर तर सगळं आहे तुमच्याकडे अवेलेबल. फक्त तुमचा कॉन्फिडन्स लूज होऊन देऊ नका. तुमचा कॉन्फिडन्स, तुमची विल पॉवर तुम्हाला स्ट्राँग ठेवायची आहे. नर्व्हस होऊ नका. कारण की आज जरी निराशा असेल तरी उद्या चांगलं घडेल तुमच्याबाबत. तर तुम्ही त्या दृष्टीने जे तुम्हाला येतं त्या दृष्टीने तुम्ही विचार करा. एका कागदावर लिहून काढा, की तुम्हाला काय येतं? की तुम्ही कुठल्या दिशेने गेलं पाहिजे. मग त्या दिशेने तुम्ही आता ChatGPT वगैरे आहे. तर त्यात तुम्ही टाका, की तुम्हाला काय येतं? कुठल्या प्रकारचा जॉब केला पाहिजे? मग ते तुम्हाला एका सेकंदातच उत्तर देईल. आता तर सगळं खूपच ईझी झालंय. त्यामुळे आता डोक्याला टेन्शन पण नाहीये एवढंच असं. फक्त आपल्याला आता प्रत्यक्षाने अपडेट व्हायचंय. त्या दृष्टीने अपडेटसाठी तुम्हाला प्रयत्न ठेवायला लागतील आणि माझं शेवटपर्यंत हे सांगणं आहे, की कॉन्फिडन्स लूज होऊ नका, नर्व्हस होऊ नका. घरून पण खूप काही करण्यासारखं आहे, तर ते करा. बस एवढंच सांगायचं. बाय.